संभाजीनगरमधून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके बोलताना म्हणतात की भारतामध्ये परतताना मनात भीती होती, तिहार जेलमध्ये टाकलं जाईल असा दावा अभिजित दिपके यांनी केलाय। भगोडा म्हणून टॅग लावून घ्यायचा नव्हता म्हणून भारतात आलो आणि शेवटी संविधान जिंकलं असंही त्यांनी म्हटलंय। शिक्षणातील भेदभाव, पेपरफुटी आणि सरकारी शाळांमधील सुविधांवरून दिपके यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला असून तरुणांनी सरकारला शिक्षणावर बोलण्यास भाग पाडलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान कोर्टानं 7 दिवसात परीक्षा पुन्हा घेतली नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी मोठं आंदोलन उभं करतील असा इशाराही अभिजित दिपके यांनी दिलाय। जे तरुणांना कुठेतरी झोळ म्हणतात, त्यानंतर मात्र एक देशभरामध्ये एक मोमेंट निर्माण होते आणि त्या मोमेंटच्याच अंतर्गत दिल्ली इथे जंतर मंतर या ठिकाणी मोठं आंदोलन होते। त्या ठिकाणी एका मंत्र्याचा ते राजीनामा देखील होतोय। कुठेतरी गेले 10 ते 12 वर्षापासून सरकारला कोणीही प्रश्न विचारत नव्हतं। लोकांना हा देखील प्रश्न पडला होता की विरोधक आहे की नाही। मात्र त्याच ज्याला जे काही जज होते सुप्रीम कोर्टात त्याने झोळ म्हणलं, त्याच झोळाने मात्र त्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लावला। शेवटी सरकारला देखील त्या झोळाला पुढे नमतं घेण्याची वेळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि ते झोळ म्हणल्याचं कुठेतरी एका तरुणाला कुठेतरी मनात लागलं आणि त्यांनी थेट पार्टी स्थापन केली। भलेही ती रजिस्टर नसेल, भलेही ऑनलाईन असेल, त्याच माध्यमातून कव्हाना मात्र देशभरच नव्हे तर आपण पाहिलेलं की अनेक ठिकाणी त्या झुरळांनी मोठी क्रांती केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तेच अभिजित दिपके आज माझ्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। अभिजित, एलएस मध्ये तुमचं प्रथमतः स्वागत आहे। धन्यवाद। जर सुप्रीम कोर्टाचे जे झुरळ हा शब्द जर विद्यार्थ्याबद्दल वापरला नसता किंवा हा शब्दच काढला नसता तर आज अभिजित दिपके कुठे असते? बॉस्टन मध्ये बसलेलो असतो, अमेरिकेत एखादी नोकरी करत असतो आणि तिथंच आयुष्य जगत असतो मी। तर मला त्यांचा खूप खूप धन्यवाद करायचा। हे सगळं श्रेय त्यांनाच जातं एका प्रकारे। जर त्यांनी ती टिप्पणी केली नसती तर मी भारतात वापस आलो नसतो, आंदोलन झालं नसतं आणि धर्मेंद्र प्रधान अजूनही शिक्षा मंत्री असले असते बहुतेक।